देशात पेट्रोल आणि डिझेल पुन्हा महागले। पेट्रोल प्रति लिटर ₹2.61 तर डिझेल ₹2.71 महागले। गेल्या 2 आठवड्यात पेट्रोल डिझेलचे दर चौथ्यांदा वाढले आहेत। पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे। मुंबईत पेट्रोलच्या दरात प्रति लिटर ₹2.76 वाढ झाली आहे। मुंबईत डिझेल प्रति लिटर ₹2.81 महागले। मुंबईत पेट्रोलचा दर प्रति लिटर आता ₹111.21 झालाय, तर डिझेलचा दर प्रति लिटर ₹97.83 एवढा झालाय। इराण अमेरिका संघर्षामुळे तेल पुरवठ्यावर प्रचंड मोठा परिणाम झालाय। मात्र अमेरिका इराण कराराच्या संकेतामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण होण्याची शक्यता आहे। ट्रम्प यांनी इराण सोबतच्या चर्चेत प्रगती होत असल्याचे संकेत दिले आहेत, मात्र अंतिम करार अद्याप झालेला नाही। या करारामुळे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता निर्माण झाली असून जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर संकट टळण्याची आशा आहे। मनमोहन सिंग साहेब असताना तेव्हा बॅरलचा रेट $110 होता। तेव्हा आपल्याला डिझेल आणि पेट्रोल ₹60च्या आसपास मिळत होतं। मोदी साहेबांचं सरकार या देशामध्ये आल्यानंतर लगेचच त्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे भाव हे ₹90 तिथं नेले। मध्ये $110 वरनं तेलाची किंमत डॉलरला ही $40 आली, तरी सुद्धा यांनी भाव कमी केले नाही। त्या देशातल्या लोकांच्या खिशातून ₹10 लाख कोटी अतिरिक्त या सरकारने काढलेले आहेत, हे आम्ही पुराव्यासकट तिथं सांगू शकतो। त्यामुळे या 10-12 वर्षामध्ये काय झालंय तर सामान्य लोकांच्या पैशाची चोरी झालेली आहे, सामान्य लोकांना दिशाभूल केलं आहे। साधारणपणे आपण जर बघितलं तर जेवढा कोटा मागील वर्षी आपल्याकडे होता जवळपास तेवढाच कोटा आहे, पण थोडी भीती असल्यामुळे किंवा पुढे मिळेल की नाही भीती असल्यामुळे 20% मागणी वाढली आहे। माझी सर्वांना विनंती आहे की पुरवठ्यावर ताण येईल अशा प्रकारे कोणीही साठेबाजी करू नये। परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न चाललेला आहे। सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत। काही पर्टिक्युलर गावांमध्ये काही पर्टिक्युलर ठिकाणी मात्र जास्त हिंसक अशा पद्धतीचे त्या ठिकाणी प्रवृत्ती दिसते आहे। तिथे पोलिसांना देखील सांगितलेलं आहे की अशा प्रकारे जे विनाकारण हिंसा करत असतील त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे।